नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 349 आणि 350. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमची अमुक तमुक अशी दूषित जाणीव म्हणजे जी नेहमीची जाणीव ही दुसरे तिसरे काहीही नसून तुमच्या पूर्वधारणा, ज्याला संस्कारबद्धता असेही म्हणतात, यांचे एक जणू गाठोडेच आहे. हे गाठोडे म्हणजे वस्तुतः तुम्हीच आहात, पण तुम्ही स्वतःला या अशा गाठोड्यापासून वेगळे व स्वतंत्र असे समजता. हा असा चुकीचे स्वतःला समजणारा जो आहे, तो आहे भासमान मी. व्यक्तित्व म्हणून मिरवणारा. जेव्हा तुमच्या लक्षात येते की गाठोडे व मी एकच, मी म्हणून यापासून वेगळा स्वतंत्र असा काही नाही, हे कळणे ज्यामुळे शक्य होते, त्यालाच समज, त्यालाच बोध असे म्हणतात. हा समज भासमान मीला अटकाव करतो व जे जसे आहे तसेच आहे यातच स्थिर करतो. आकाशात प्रचंड पाण्याच्या थेंबांनी भरलेले ढग असतात. त्यात पाणीच असते. इथे फक्त नावालाच ढग असतो. जसे जणू पाण्याच्या पिशवीतच पाणी भरून ठेवावे त्याप्रमाणे. ढग जर स्वतःला पाण्यापासून वेगळा स्वतंत्र समजत असेल तर तो त्याचा निव्वळ भ्रम आहे. कपड्यांच्या चिंध्यांचे गाठोडे सलग अशा दुसऱ्या वेगळ्या कापडात जर बांधून ठेवले तर सलग कपडा स्वतःला चिंध्यांच्या गाठोड्यापासून वेगळा व स्वतंत्र समजत असेल तर तो त्याचा निश्चित भ्रम आहे. स्त्रिया केसांचा आंबाडा केसांनीच बांधून ठेवतात किंवा गवतांची पेंडी गवतापासून वळून तयार केलेल्या दोरीनीच बांधली जाते. तर गवताची दोरी किंवा आंबाडा स्वतःला केसापासून किंवा गवतापासून वेगळा स्वतंत्र समजत असेल तर तो सुद्धा भ्रमच आहे. द कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस इज कॉन्शियसनेस. म्हणजे तुमची नेहमीची अमुक तमुक अशी दूषित जाणीव ही दुसरी तिसरी स्वतंत्र अशी नसून तुमच्या सर्व पूर्वधारणा आणि संस्कारच आहेत, भरवणच आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. हे ज्यामुळे कळते किंवा हे ज्यामुळे प्रकाशित होते त्यालाच समज म्हणतात. हा समज वैयक्तिक असा कुणाचा तुझा माझा कुण्या संत महात्म्याचा असा नसतो. हा समज वैयक्तिक असा कुणाचा माझा तुझा कुण्या संत महात्म्याचा असा नसतो. केवळ समज हा समजच असतो. पण तो जर वैयक्तिक वाटत असेल तर त्याला समज म्हणता येणार नाही. ती नवीन एखादी भरवणच असेल. श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात, जे काही तुम्ही स्वतःला समजता तसे तुम्ही नाही हे एकदा कळले तर तुम्ही त्याला परत पहिल्यासारखे समजू शकत नाही.
तुम्ही व्यक्ती किंवा भासमान मी पासून वेगळे होता, त्यांच्या मागण्यापासूनही मोकळे होता. आता नदीच्या लहरीचा उगमावर काहीही परिणाम होत नाही. आता नदींच्या लहरींचा उगमावर काही परिणाम होत नाही. दागिन्याचा रंगरूप आकारामुळे दागिन्याच्या रंगरूप आकारामुळे मूळ सुवर्णावर काहीही परिणाम होत नाही. पडद्यावरील प्रक्षेपित चित्रांचा परिणाम मूळ प्रकाशावर होत नाही. अशा प्रकारे ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने कोणत्याच घटना कधीच महत्वाच्या नसतात. अशा प्रकारे ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने कोणत्याच घटना महत्वाच्या नसतात. त्याच्या दृष्टीने सारे काही असून नसून सारखेच असते. त्यांच्या दृष्टीने सारे काही असून नसून सारखेच असते. अखिल विश्व हाच त्यांचा देह असतो आणि सर्वांचे जीवन हेच त्यांचे जीवन असते. अखिल विश्व हाच त्यांचा देह असतो आणि सर्वांचे जीवन हेच त्यांचे जीवन असते. असंख्य दिव्यांनी प्रकाशणाऱ्या एखाद्या मोठ्या शहरात एखादा दिवा मालवला किंवा काही भागातील पॉवर सप्लाय बंद झाला म्हणून काही सर्व प्रकाश व्यवस्था अगदीच कोलमडली असे म्हणता येत नाही. एखाद दुसऱ्या देहाच्या मृत्यूने समग्र जीवनावर काहीही परिणाम होत नाही. जे कृष्णमूर्ती आपल्या चेन्नई म्हणजे मद्रास येथील आपल्या भारतातील शेवटच्या प्रवचनात म्हणतात, लास्ट टॉक मध्ये म्हणतात, त्या प्रवचनातील शेवटी असे आले आहे की तुम्ही एखाद दुसरा पक्षी मारू शकता. एकाच वेळी सर्व पक्षी मारू शकत नाही. म्हणून जीवन म्हणून जसेच्या तसेच असते. असो. श्री निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणत, माझ्या शब्दांच्या रहस्याचा प्रामाणिकपणे शोध करत आणि त्यातील सर्वांगीण अर्थ ग्रहण करण्याचा प्रयत्न करणे हे देखील द्वैत निर्माण करणारी भिंत पाडून टाकण्यास पुरेशी अशी साधना आहे. माझी शिकवण नेहमीच तीच असली तरी तिचा परिणाम मात्र प्रत्येक व्यक्तीत नवनवीन असतो. त्वचा रोगांचे रोगी असंख्य असतात, पण त्यावर उपचार म्हणून एकच रामबाण औषध असते. लोक मला म्हणतात, तुम्ही दळलेलेच पीठच परत दळत राहता. मी जे काही सांगतो त्यात तुमची प्रगती दिसत नाही, म्हणून मला तसे करावे लागते. त्याकडे तुम्ही औषध म्हणून पहा किंवा चिंतन मननाची परत आलेली एखादी संधी म्हणून पहा. भाग 350. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही पूर्वधारणा किंवा संस्कारबद्धताच आहात. तुम्ही धारण केलेल्या पूर्वधारणा या दोन भिन्न निरनिराळ्या गोष्टी आहेत. तुम्ही पूर्वधारणा किंवा संस्कारबद्धताच आहात. तुम्ही धारण केलेल्या पूर्वधारणा या दोन भिन्न गोष्टी नाही आहेत, पण आपण या दोघांना स्वतंत्र आणि वेगवेगळ्या मानतो. ही सुद्धा एक प्रकारची संस्कारबद्धताच आहे, एक प्रकारची पूर्वधारणाच आहे. यामुळे भासमान मीचा उदय होतो व तो सर्व पूर्वधारणांना आपल्यापासून वेगळ्या स्वतंत्र समजतो व स्वतःला मात्र सत्यत्व आणि सात्यत्व असणारे असे समजून राहतो. श्री निसर्गदत्त महाराज पुढे म्हणतात, तुम्ही पूर्वधारणा सत्य मानता, पण सर्वच पूर्वधारणा म्हणजे सत्याची विकृत रूपे आहेत. मग ती कोणतीही पूर्वधारणा असो, पूर्वधारणाविषयी तुम्ही म्हणून सावध व्हा.
एकदा एकाने श्री महाराजांना एक प्रश्न विचारला की श्री रमण महर्षी मरण पावले, ठीक आहे, त्यांच्या बाबतीत काय झाले असेल? श्री महाराज म्हणाले, काही नाही, ते जसे होते तसेच आहेत. अंतिम सत्य स्वरूप म्हणून असो. जो स्वतःच्या शोधात निघाला असा साधक शोधाअंती त्याला कळते की देहमन हे काही आपण नाही. यांना आपले म्हणणे ज्यामुळे शक्य होते किंवा यांना आपले म्हणणे नाही म्हणणे शक्य होते, ते आपण अगोदरपणाने असणेपणाच्या रूपात आहोत म्हणूनच. देह मनालाच काय अखिल विश्वाला होयपणा आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणानेच दिला आहे. देह मनालाच काय अखंड विश्वाला होयपणा आपण आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणानेच दिला आहे, असे क्रांतिकारक विधान श्री निसर्गदत्त महाराज करतात. ते अजून म्हणतात, ज्याची तुम्हाला गरज आहे तेच तुम्हाला मी देत आहे. ज्याची तुम्हाला गरज आहे तेच तुम्हाला मी देत आहे. ज्याची आपल्याला खूपच गरज आहे असे तुम्हाला वाटते, ज्याची आपल्याला खूप म्हणजे खूपच गरज आहे असे तुम्हाला वाटते, ती तुमची खरी गरज अजिबात नाही. जिच्यात मी नित्य असतो अशा तुमच्याच सहस्थितीत तुम्हाला परत येण्याचीच तुम्हाला खरी गरज आहे. याच तुमच्या स्वरूप स्थितीने तुम्ही आयते आणि समृद्ध झालेले आहात. अन्य कशाची तुम्हाला आवश्यकताच नाही. अन्य काही कमाईमुळे आपले श्रेष्ठत्व वाढेल असे तुम्हाला वाटत असेल तर ते जणू सोन्यात थोडी तांब्याची भर टाकून आपण सोन्याचे वजन वाढवू अशी खोटे समाधान करण्यासारखे ते आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की माझे लक्षपूर्वक ऐका. मी तुम्हाला नेहमी सांगतो की माझे लक्षपूर्वक ऐका. वाचलेल्या, सांगितलेल्या ज्ञानाला तुम्ही मध्ये मध्ये आणून आपले लक्ष विचलित होऊ देऊ नका. प्रथम सर्व ऐकून घ्या, त्याला पचवा, त्याला खा, त्याला प्या. अर्थात हे आवडत नसेल तर अजिबात ऐकू नका, फिरकूही नका. काहीही आग्रह नाही. स्वरूप ज्ञान प्राप्ती ही काही बाहेरून मिळवलेली अशी एखादी प्राप्ती नाही. मी न कंटाळता गुरुवचनावरच तासनतास चिंतन करीत असे. सर्व लक्ष जे आपले निर्विवाद अस्तित्व आहे त्यावरच ठेवत असे. तुम्हीही ठेवा. आपण असल्याचा आपल्याला काहीच पुरावा लागत नाही. उलट इतरांच्या होण्याकरता त्यांना पुरावा म्हणून आपले असणेपणच असते. आपण आहोत ही प्रत्येकाची स्वतःविषयी खात्री आहे. या खात्रीच्याच तळाशी जा. तोच एक राजमार्ग आहे. इथे कोणताच अधिकार भेद नाही. मंदाधिकारी, श्रेष्ठ अधिकारी वगैरे वगैरे कुणीही त्याच्या निव्वळ असणेपणाच्या शुद्ध जाणीवेत राहू शकतो. त्याच्या उपमापर्यंत जाऊ शकतो. गुरुवचनाची कृपा म्हणजे सद्गुरूची कृपा म्हणून जणू हे सर्व काही गुरुकृपाच तुम्हाला सांगत आहे असे समजा व त्याचा आदर करा. अंतर्मुख व्हा. तुम्हाला जरुरीचे सर्व काही तुमच्याजवळ आधीचेच आहे. त्याकडेच फक्त लक्ष ठेवा. असे लक्ष असले तर योग्य आचरण हे आपोआप प्रगटेल. काही विशेष करावे लागणार नाही. चुकांची भीती बाळगू नका. फक्त हेतू स्पष्ट आणि प्रामाणिक ठेवा. कृती पूर्णत्वाला पोहोचत नाही. कृती पूर्णत्वाला पोहोचवित नाही तर पूर्णत्व कृतीत मात्र व्यक्त होते. जसे सोने सुंदर अशा दागिन्यात रंगरूप आकाराने व्यक्त होते तसे गुरूंचे शब्द योग्य परिस्थितीची वाट पाहत असतात. बीज पेरण्याचा एक हंगाम असतो, एक पीक घेण्याचा हंगाम असतो, एक पीक घरी आणण्याचा हंगाम असतो. ज्याच्याजवळ भरपूर सांगण्यासारखे आहे
अभ्यास पूर्ण आहे ते भरपूर सांगतच असतात. असे सज्जन खूप आहेत, पण त्यांचे शब्द निश्चितपणे खरे ठरतात, कामाचे ठरतात, असे मात्र ते सद्गुरू मुळीच नसतात. तुम्ही अंतिम स्वरूप आहात असे सज्जन लोकही तुम्हाला सांगतातच, पण त्यात तुमच्या जिज्ञासेची आग भडकवण्याची ठिणगी अजिबात नसते.